Tang tang tang. Tang tang tang. नमस्कार. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वासगाव येथे आपण एक नवीन कार्यक्रम या ठिकाणी घेणार आहोत आणि त्या कार्यक्रमाचं नाव आहे चालता चालता बोलता बोलता. बघा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वासगाव येथे वेगवेगळ्या प्रकारचे जे 4 हाऊसेस आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत आणि या हाऊसेसमध्ये आपल्याला प्रत्येक हाऊसेसमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना काही प्रश्न आपल्याला विचारायचे आहेत आणि ज्या विद्यार्थ्याने अचूक प्रश्नांची उत्तरं बरोबर दिली तर त्याला आपण हे सोनं 10 रुपयाचं नाणं त्या विद्यार्थ्याला बक्षीस म्हणून देणार आहोत. तर चला आपण चालता चालता बोलता बोलता सगळेजण रेडी आहेत? सगळेजण रेडी आहेत? महाराष्ट्रात एकूण किती विभाग आहेत? नाही. रवींद्रनाथ टागोर. अगदी बरोबर, रवींद्रनाथ टागोर. मनात अगदी बरोबर उत्तर दिलंय. टाळ्या वाजवा. जोरात. आपले शालेय शिक्षण मंत्री कोण आहेत? व्हेरी गुड, दादा भुसे. दादाजी बघा, आपले सध्याचे शालेय शिक्षण मंत्री सन्माननीय दादाजी भुसे आहेत आणि तिन्ही प्रश्नांची उत्तरं सौरभने अचूक दिलेली आहेत. सौरभसाठी सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवूया आणि सौरभला आपण या ठिकाणी चालता बोलता या टीमकडनं सौरभला आपण सोन्यासारखं नव्हे पण सोन्यासारखं दिसणारं 10 रुपयाचं नाणं. सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या सौरभसाठी. या प्राण्याचे दात सर्वात मजबूत असतात? सर्वात मजबूत दात मगरचे असतात. मगर. बोलायचं रे, Very good. बरे करूया. टाळ्या वाजवा सगळ्यांनी. व्हेरी गुड, बरोबर, अतिशय बरोबर. तिने तिन्ही प्रश्नांची उत्तर बरोबर दिलेली आहेत. आणि तुझं नाव काय? तनुश्री. आणि तनुश्रीला आपण सोन्याचं नव्हे पण सोन्यासारखं दिसणारं 10 रुपयाचं नाणं तिला आपण बक्षीस म्हणून देणार आहोत. तनुश्रीसाठी जोरदार सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. केवळा किती किलोमीटर अंतर आहे? Very good. कोणते झाड सर्वात जास्त ऑक्सिजन देते? एकदम बरोबर मॅडम. बाहेर करतो ते कोणी लिहिलं? अगदी बरोबर, बरोबर. अगदी बरोबर. सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा. हे शिक्षण मंत्री कोण आहेत? सध्याचे शालेय शिक्षण मंत्री माननीय दादाजी भुसे. टाळ्या. व्हेरी गुड. चला सगळ्यांनी. महाराष्ट्रात एकूण किती विभाग आहेत? महाराष्ट्रात एकूण 6 विभाग आहेत. अतिशय बरोबर. त्यांनी तिन्ही प्रश्नांची उत्तरं बरोबर दिलेली आहेत. आणि आपण चालता बोलताच्या टीम कडून पवार सरांना सोन्याचं नव्हे पण सोन्यासारखं दिसणारं 10 रुपयाचं नाणं. तर जोरदार सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. तर चला पुन्हा भेटूया.